ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ. ಶ್ಲೋಕಾಧ್ಯಯನಂ ಇತ್ಯಸ್ಯಾಂ ಮಾಲಿಕಾಯಾಂ ಅದ್ಯತನ ಶ್ಲೋಕಃ ಅತ್ರ ಯುಷ್ಮಾಕಂ ಪುರತಃ. ಕರಾರವಿಂದೇನ ಪದಾರವಿಂದಂ ಮುಖಾರವಿಂದೇ ವಿನಿವೇಶಯಂತಂ ವಟಸ್ಯ ಪತ್ರಸ್ಯ ಪುಟೇ ಶಯಾನಂ ಬಾಲಂ ಮುಕುಂದಂ ಮನಸಾ ಸ್ಮರಾಮಿ. ಏತಸ್ಯ ಶ್ಲೋಕಸ್ಯ ಪದಚ್ಛೇದಂ ಪಶ್ಯಾಮः. ಕರಾರವಿಂದೇನ ಪದಾರವಿಂದಂ ಮುಖಾರವಿಂದೇ ವಿನಿವೇಶಯಂತಂ ವಟಸ್ಯ ಪತ್ರಸ್ಯ ಪುಟೇ ಶಯಾನಂ ಬಾಲಂ ಮುಕುಂದಂ ಮನಸಾ ಸ್ಮರಾಮಿ. ಅತ್ರ ಕರ ಅರವಿಂದೇನ ಇತ್ಯಪಿ ಸಂಧಿ ವಿಭಾಗಃ ಭವತಿ, किन्तु समस्तपदमेव. इदानीम् अर्थानुगुणम् अन्वयं जानीमः. करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा अहं स्मरामि. अत्र बालमुकुन्दस्य प्रार्थना अस्ति. अहं बालकृष्णं स्मरामि, ध्यायामि इति अत्र अर्थः विद्यते. तमर्थं वयं जानीमः संस्कृतभाषया एव. कृष्णम् अहं मनसा स्मरामि, बालं मुकुन्दं, शिशुं लघुशिशुं मुकुन्दं कृष्णम् अहं स्मरामि. कथं स्मरामि? मनसा स्मरामि, चित्तेन स्मरामि इत्यर्थः. सः किं कुर्वाणः वर्तते? सः स्वीय पदारविन्दं, यस्य पादद्वयम् अरविन्दसदृशं कमलसदृशं विद्यते, तत्र एकं पादं सः करारविंदेन करकमलेन गृहीत्वा, करकमलेन कमलसदृशेन करेण कमलसदृशं पादं गृहीत्वा मुखारविंदे कमलसदृशे मुखे सः विनिवेशयन् अस्ति. तादृशं सः विनिवेशयितुं प्रयत्नं कुर्वाणः अस्ति. बालः मुकुन्दः स्वीयपादं मुखे बालचेष्टां कुर्वाणो वर्तते. अयं बालकृष्णः. पुनश्च सः पुटे शयानः वर्तते. कस्य पुटे? पत्रस्य पुटे. कस्य पत्रस्य? वटस्य पत्रस्य, वटपर्णस्य पुटे मध्यभागे सः शयानः वर्तते. तादृशं शयानं बालं मुकुन्दम् अहं स्मरामि, कृष्णम् अहं ध्यायामि, नमामि, प्रार्थयामि इत्यपि स्वीकार्यः अत्र अर्थः. अयं श्लोकः उपेन्द्रवज्रा इति छन्दसि रचितः वर्तते. उपेन्द्रवज्रा जतजास्ततो गौः इति छन्दसः लक्षणम्. एकवारं गायामः श्लोकं. करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्लोकाभ्यासं कुर्वन्तु. पुनरेकं श्लोकं स्वीकृत्य आगमिष्यामि. तावत्पर्यन्तं शुभमस्तु. धन्यवादः.